नमस्कार मंडळी. तर आज आहे भोगी आणि भोगीची भाजी सगळ्यांच्याच घरी बनणार असणार आहे. तर माझ्याही घरी बनलेली होती आणि माझ्याकडे जे काही साहित्य होतं, ज्या काही भाज्या होत्या त्यानेच मी बनवलेली होती. इथे आपल्याला फोडणीमध्ये आवर्जून आज तीळ वापरायचे आहेत. त्यासोबत मी आज इथे मेथीदाणेसुद्धा वापरलेले होते. बाकी आपण जशी नॉर्मल फोडणी करतो त्या पद्धतीने सगळी फोडणी करून घ्यायची आहे. मस्त गरम पाणी टाकून त्याला छान रस्सेवाली भाजी बनवा, जेणेकरून भाकरीसोबत खाताना अजून छान लागेल. त्यानंतर इथे मेथी घेतलेली आहे, त्यामध्ये भरपूर असे आपले जे नॉर्मल मसाले असतात ते आणि आवर्जून तीळसुद्धा टाकायचे आहेत. आणि यामध्ये बेसन टाकून आपल्याला मस्त याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि हे आपले छोटे छोटे आपण याचे गोळे बनवून घेणार आहोत मेथीचे, आणि हे आपण ॲड करणार आहोत आपल्या भाजीमध्ये. याने भाजी तर एकदम छान लागते. शिवाय या गोळ्यांची एक वेगळी भाजीसुद्धा आपण बनवू शकतो. आणि एक पूर्ण मिक्स झालेली या भाज्यांमध्ये ना खूप चांगली टेस्ट येते. त्याला छान मंद आचेवर तळून घेतले, भाजीमध्ये मिक्स केले आणि परत त्याला 10 मिनिटासाठी भाजीसोबत शिजू दिले. आणि हे बघा, आपली मस्त अशी भाजी तयार झाली. कशी